नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजेच आपला बँकाचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती आपण एक 3-4 व्हिडिओ आणले, पण याच्यामध्ये आणखी सुद्धा लोकांच्या खूप साऱ्या शंका आहेत, खूप सारे प्रश्न आहेत. बरेच प्रश्न मला कमेंट्समध्ये येत आहेत. ते एक प्रश्न जे आहेत ते आपण एक-एक करून बघूयात. म्हणजे लोकांचं याच्यावरून निरासन होईल आणि लक्षात येईल की या गोष्टी जरी झाल्या तरी आपण या फॉर्ममध्ये प्रोसीड होऊ शकतो. याच्यामध्ये कोणतीही चूक आपल्याकडून होणार नाहीये आणि आपला जो भरलेला फॉर्म आहे तो बाद होणार नाहीये आणि आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की लोक म्हणतात की मी फॉर्म भरलेला आहे पण तो फॉर्म पेंडिंग असं मला दिसतंय. स्टेटसमध्ये जेव्हा जाऊन मी बघतोय तर फॉर्म पेंडिंग दिसतोय. तर फॉर्म पेंडिंगच दिसणार आहे. आणखी गव्हर्नमेंटकडून याचं व्हेरिफिकेशन हे केलेलं नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्टेटस हा पेंडिंगमध्येच दिसणार आहे. लाखो फॉर्म्स आपले जे भरलेले आहेत पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ते पेंडिंग स्टेटसमध्ये आहेत. त्याच्यामुळे याच्यासाठी घाबरण्याची काहीही गरज नाहीये. जरी तो पेंडिंग असेल तरी तुमचा फॉर्म हा प्रॉपरली भरला गेलेला आहे. त्याची काही चिंता करू नका. दुसरा एक प्रश्न जो लोकांनी मला विचारला होता की एका ऍप्लिकेशनवरून मी दुसरे कोणाचे फॉर्म भरू शकतो का? शेजारची महिला माझ्याकडे येते, शेजारच्या काकू आहेत त्यांना फॉर्म भरता येत नाही, ते माझ्याकडे येतात की दादा हा मला फॉर्म भरून द्या. तर जरूर तुम्ही हा फॉर्म तुमच्या ऍप्लिकेशन मधून भरू शकता. याच्यामुळे तुमच्या भरलेल्या फॉर्मला काहीही अडचण येणार नाहीये. कारण आपण प्रत्येक वेळेस जो नवीन फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये नवीन डिटेल्स ऍड करणार आहे. त्या महिलेचं नाव, तिचा मोबाईल नंबर, इथे भरताना आपल्याला मोबाईल नंबर हा चेंज करायचा आहे आणि तिचे डॉक्युमेंट्स आपण हे अपलोड करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एका ऍप्लिकेशनवरून कितीही फॉर्म भरू शकता. याची काही अडचण तुम्हाला येणार नाहीये. दुसरा पडलेला प्रश्न आहे की बँकेच्या अकाउंट बद्दल खूप लोकांना प्रश्न आहे की नेमकं कोणतं अकाउंट मी याला टाकू शकतो. तर कोणत्याही मोठ्या प्रायव्हेट बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल किंवा शासकीय बँक जी तुमच्या आजूबाजूला आहे याचं अकाउंट हे तुम्ही अकाउंट नंबर देऊ शकता. याचं पासबुक तुम्ही अपलोड करू शकता. अकाउंट हे सिंगल ओन्ड अकाउंटच असावं, म्हणजे तुमचं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट असायला पाहिजे. जॉईंट अकाउंट याच्यामध्ये चालत नाही. दुसरं महत्वाचं होतं की लोकांना पोस्टाचं अकाउंट चालतं का? नॉर्मल पोस्टाचं अकाउंट हे चालत नाही. पोस्ट पेमेंट बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं जे अकाउंट आहे, जर तुमच्या आजूबाजूला त्याची शाखा असेल तर तिथलं सेव्हिंग अकाउंट हे तुम्ही याला अपलोड करू शकता आणि ते अकाउंट याला ग्राह्य धरलं जाणार आहे. पुढची एक क्वेरी जी आपल्याला येते लोकांकडून ती म्हणजे की इमेज नॉट सपोर्टेड असा काहीतरी एरर याच्यामध्ये येतो जेव्हा डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतोय किंवा फोटो अपलोड करतोय. तर हा तुमचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. हे ऍप्लिकेशनमध्ये असणारे काही बग्स आणि इश्यूज आहेत, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही घाबरायचं काही कारण नाहीये. जरी असं तुम्हाला कुठे एरर आला की इमेज नॉट सपोर्टेड तरी तुम्ही पुढे प्रोसेस करा आणि तुमचं ऍप्लिकेशन व्यवस्थितपणे भरून हे सबमिट करण्याचा प्रयत्न करा. ते सबमिट होईल आणि ते ऍप्लिकेशन हे ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्याच्यावरती पुढे प्रोसेस ही गव्हर्नमेंटकडनं होणार आहे. नंतर दुसरं आहे की जर एखाद्या महिलेचं नवीन लग्न झालं असेल तर तिने नेमकं कोणतं डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. तिचं नाव या रेशन कार्डमध्ये नसणार आहे. प्रामुख्याने अडचण तिला ही रेशन कार्डचीच येणार आहे की रेशन कार्डमध्ये तिचं नाव नसणार आहे. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक जी आर नवीन आणला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय बदल केलेला आहे की त्या महिलेला तिच्या लग्नाचं जे सर्टिफिकेट असतं, म्हणजे विवाह नोंदणीचं जे प्रमाणपत्र असतं ते याच्याबरोबर जोडायचं आहे आणि विवाह नोंदणीचं प्रमाणपत्राबरोबर तिच्या पतीचं जे रेशन कार्ड आता एक्झिस्टिंग आहे तिच्या घरातलं, तिच्या सासरच्या ठिकाणचं, ते त्याला जोडलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्या महिलेचं ऍप्लिकेशन हे पुढे प्रोसेस होणार आहे. बऱ्याच लोकांचे जे डॉक्युमेंट्स असतात जसं की आधार कार्ड आहे, जन्माचा दाखला आहे, ज्याच्यामध्ये आपली जन्मतारीख असते याच्यामध्ये चुका आहेत किंवा नावाच्या स्पेलिंग्समध्ये काही मिस्टेक्स आहेत. असे लोक विचारतात की आम्ही नेमकी कोणती डेट ऑफ बर्थ अपलोड करू किंवा कोणतं नाव हे अपलोड करू. तर तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही सगळ्यात अगोदर जे तुमचं डेट ऑफ बर्थमध्ये काही करेक्शन्स असतील तर आधार कार्डमध्ये त्या करेक्शन्स करून घ्या. फॉर्म भरायला आणखी आपल्याकडे वेळ आहे कारण मुदतीची ऑलरेडी गव्हर्नमेंटने वाढवलेली आहे. त्याच्यामुळे चुकीची तारीख टाकून तुम्ही हा फॉर्म भरू नका. 2 डॉक्युमेंटमध्ये जर तारखा वेगळ्या असतील, नावामध्ये काही तफावत असेल तर हे करेक्ट करून घ्या सगळ्यात अगोदर आणि हे करेक्ट केल्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला मिळणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. म्हणजे तुमचा फॉर्म हा बाद होणार नाही. अदरवाईज याच्यामध्ये फॉर्म बाद होण्याचे चान्सेस आहेत, तर ही रिस्क आपल्याला घ्यायला नकोय. हे करेक्शन्स अगोदर करून घ्यायचेत आणि नंतरच आपल्याला हे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म हा भरायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. हा ऍप्लिकेशन फॉर्म आपण ऍपवरती भरतो आहोत, त्याच्यानंतर आपल्याला तो कुठे सबमिट करायचा का असे प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आहेत. तर जर हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरला असेल तर हा कुठेही सबमिट करण्याचं डायरेक्शन्स हे गव्हर्नमेंटकडून आलेलं नाहीये. त्याच्यामुळे हा फॉर्म जमा करण्याची गरज नाहीये. ऍप्लिकेशन सबमिट झालं की तुम्ही स्टेटसमध्ये चेक करा की तुमचं ऍप्लिकेशन इथं स्टेटसमध्ये तुम्हाला कदाचित ते पेंडिंग दिसेल किंवा एखाद्याचा अप्रूव्हल झाला असेल तर अप्रूव्हड म्हणून सुद्धा येऊ शकतं. तर हे स्टेटस फक्त आपल्याला बघत राहायचं आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे येणार आहेत का. अदरवाईज तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म कुठेही सबमिट करण्याची गरजही नाहीये. आपल्याला आधार कार्ड आणि रेशन कार्ड कसं स्कॅन करायचं याच्याबद्दल बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आहेत. आपल्याला काय करायचं आहे, कोणतंही एक ऍप जे मोबाईलमध्ये आपल्याला बरेच ऍप्स अवेलेबल आहेत प्ले स्टोअरमध्ये गेल्यावरती जे डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी आपण वापरू शकतो, असं एक ऍप आपल्याला डाउनलोड करायचं आहे
आधार कार्डचं पहिलं पान आणि मागचं पान म्हणजे पहिल्या पेजेसवरती आपलं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे असतो आणि पाठीमागच्या बाजूला आपला पत्ता हा दिलेला असतो. हे दोन्ही पेजेस आपल्याला स्कॅन करायचे आहेत. आणि रेशन कार्डचे सेम आहे. रेशन कार्डचं पहिलं पान आणि शेवटचं पान. पहिल्या पानावरती कुटुंब प्रमुखाच्या डिटेल्स असतात आणि पाठीमागच्या पानावरती त्या घरामध्ये जे मेंबर राहतात, त्या कुटुंबातल्या सगळ्या मेंबर्सच्या डिटेल्स त्या पाठीमागच्या पेजेसवरती असतात. त्याच्यामध्ये त्या महिलेचं नाव येणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही पेजेस आपल्याला स्कॅन करायचे आहेत. आणि हे आपण ह्या ॲपच्या थ्रू करू शकतो आणि आपल्या फोनमध्ये अगोदरच सेव्ह करून ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण फॉर्म भरणार आहोत, तेव्हा आपल्याला फक्त ते अपलोड करायचं आहे. दुसरा एक प्रश्न आहे, की बाबा हे ऑनलाईन पोर्टल काय येणार आहे का ॲप्लिकेशन भरण्यासाठी? तर ऑनलाईन पोर्टल येणार आहे असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. परंतु पोर्टल अद्यापही कुठलंही पोर्टल अवेलेबल नाहीये. कदाचित ते पुढच्या आठवड्यामध्ये किंवा आणखी एक 8-10 दिवसानंतर ते पोर्टल अवेलेबल होईल आणि मग त्याच्यावरती तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तोपर्यंत तुम्हाला हे मोबाईल ॲप्लिकेशन जे आपल्याकडे आहे त्याच्या थ्रूच हे फॉर्म भरायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. तर असं काही पोर्टल जर गव्हर्नमेंटने लवकरात लवकर आणलं, की ज्याच्या थ्रू आपण फॉर्म भरू शकतो, तर त्या पोर्टलचा व्हिडिओ आपण व्यवस्थितपणे आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत, की कसं त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यासाठी आपण चॅनल जो आपला आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि ह्या शंका ज्या आपण आज डिस्कस केलेल्या आहेत, त्या तुमच्यासारख्या बऱ्याच लोकांच्या मनात सुद्धा आहेत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्याही शंकांचं निरसन होईल आणि त्यांचा फॉर्म व्यवस्थितपणे पुढे सबमिट केला जाईल. तर आपण पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद.